नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये। उन्हाळा आहे त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे थंड पदार्थ घेत असतो। आज आपण यातलाच एक पदार्थ बघूया, तो म्हणजे ताक। आता ताक आपण आज दोन प्रकारे बघणार आहोत। एक आपला ट्रॅडिशनल मठ्ठा आणि दुसरं रेस्टॉरंट्समध्ये वगैरे जे मसाला ताक मिळतं ते। चला तर मग करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण मठ्ठा करणार आहोत। यासाठी तुम्ही बघू शकता आपण घेतलेलं आहे आलं, हिंग अगदी थोडंसं घ्यायचं चिमूटभर, त्याचबरोबर जिऱ्याची पूड घेतली आहे, तुम्ही अख्खं जिरं घेतलं तरी चालेल, थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, साखर आहे साधारण 1 चमचा आणि थोडीशी मिरी पूड आहे। आता मिरी पूडच्या ऐवजी तुम्ही जर हिरवी मिरची वापरणार असाल तरी चालेल, पण मिरी पूड जास्त चांगली लागते म्हणून मिरी पूड घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि एकदा आपण हे फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण मठ्ठ्याचा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही। आता हा मसाला एकदा फिरवल्यावर तुम्ही जर ताक रवीने घुसळून करणार असाल तरी चालेल, ताक घुसळून झाल्यावर त्यामध्ये तुम्ही हा मसाला घालू शकता आणि परत एकदा घुसळू शकता। आता आपण यामध्ये सगळंच घातलेलं होतं त्यामुळे आता फक्त दही घालायचं आहे आणि याचं व्यवस्थित ताक करून घ्यायचं आहे। जेवढं पाणी लागेल त्यानुसार मी यामध्ये पाणी घालणार आहे। सगळ्याचं प्रमाण आणि साहित्य हे आपण रेसिपीमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। मठ्ठा आपला तयार झालेला आहे, आपण तो ग्लासमध्ये सर्व केलेला आहे। आता ह्याच्यावर आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपला मठ्ठा आता पिण्यासाठी एकदम तयार आहे। आता आपण रेस्टॉरंटमध्ये जे ताक मिळतं मसाला ताक त्याची रेसिपी बघणार आहोत। परत आपण आता आपण आपली दुसरी रेसिपी बघणार आहोत मसाला ताक, जे आपल्याला रेस्टॉरंट्समध्ये वगैरे मिळतं। यासाठी पुन्हा आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आता यामध्ये तुम्ही बघू शकताय आपण मसाला वाटायचा आहे। इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, हिंग बऱ्यापैकी घ्यायचं आहे, थोडीशी हिरवी मिरची घ्यायची, 1 मिरची घेतलेली आहे, धण्या जिऱ्याची पावडर, थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ। यामध्ये आपल्याला साखर वगैरे बाकी काहीही घालायचं नाही आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये ॲडिशनल तुम्ही फक्त थोडीशी 1-2 पुदिन्याची पानं घालू शकता। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असा आपला हिरवा मसाला आता वाटून झालेला आहे। आता हा मसाला तुम्ही एकतर ताकात घुसळलेला घालू शकता किंवा मी करते त्यानुसार आपण दही मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि मग ह्याचं मगाशी केलं तसं ताक करणार आहोत। तर आपण चवीनुसार मीठ वगैरे सगळं आधी घातलेलं आहे। आता हे दही मिक्सरमध्ये घुसळून घ्यायचं आहे आणि जेवढं लागेल आपल्याला जसं पातळ आवडत असेल त्यानुसार आपण ह्याच्यात पाणी घालून प्रॉपर ताक तयार करणार आहोत। तर अशा प्रकारे आपले ताकाचे 2 प्रकार तयार आहेत। मस्त बर्फ घालून चिल्ड ताक तुम्ही उन्हाळ्यात एन्जॉय करा आणि मला सांगा कसं झालं ते। धन्यवाद।